नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने साजऱ्या होणाऱ्या बैलपोळा सणाबद्दल। विशेष म्हणजे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन बैलाची पूजा करण्याची परंपरा आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचा खरा साथीदार म्हणजे बैल। शेतीची नांगरट असो, पेरणी असो किंवा जनावरांची देखभाल असो, प्रत्येक टप्प्यावर बैलाची मेहनत अमूल्य आहे। म्हणूनच याच दिवशी शेतकरी आपल्या या मूळ सहकाऱ्यांचे आभार मानतो। मग बैलपोळ्याची सकाळ म्हणजे बैलपोळा या सणाच्या दिवशी आपण सकाळपासून नेमकं काय केलं पाहिजे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सकाळपासूनच शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतो, त्यांना सुंदर तेल चोळलं जातं, शिंगांना रंगीबेरंगी रंग लावले जातात, बैलांना नवे कपडे, झगमगते हार, घंटा, फुलांची सजावट केली जाते। खरं तर बैलाच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच तेज, आनंद दिसत असतो। आणि मग बैलाची पूजा ही कशी करावी आणि आपली परंपरा नेमकी काय आहे ते आता जाणून घेऊया। शेतकरी बैलाचे औक्षण करतो, त्यांच्या कपाळावर कुंकू, हळद, चंदन लावतो आणि त्यांना नैवेद्य दाखवतो। पिठलं भाकरी, गुळ भाकरी, लाडू, दूध यांचा नैवेद्य देऊन बैलाची मानपान केली जाते। ढोल ताशांच्या गजरात बैलाची मिरवणूक काढली जाते। गावकरी एकत्र येऊन उत्साहाने नाचतात, गाणी गातात आणि हा बैलपोळा सण आनंदाने साजरा करतात। श्री स्वामी समर्थांची शिकवण काय आहे मग आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, बैलपोळ्याचा संबंध फक्त शेतीशी नाही तर अध्यात्माशीही आहे। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले आहेत, जो आपल्या जनावरांची सेवा करतो त्याचा उद्धार स्वामी स्वतः करतात। बैल हा फक्त एक प्राणी नाही तर श्रम, संयम आणि निष्ठेचे प्रतीक आहे। त्यामुळे बैलाची पूजा म्हणजे आपण प्रत्यक्ष श्रमाची, कष्टाची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची पूजा करतो। मग या सणाचा संदेश नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊया। आजच्या युगात आपण तंत्रज्ञानाच्या युगात राहतो, पण खरी शेती अजूनही बैलाच्या कष्टावरच उभी आहे। बैलपोळा आपल्याला शिकवतो की निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्यातील नातं जपलं पाहिजे। बैलपोळा या दिवशी गावागावात एकोपा, बंधुता आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं। श्री स्वामी समर्थाच्या कृपेने हा सण आपल्याला साधेपणा, कृतज्ञता आणि मेहनतीचं महत्त्व पटवून देतो। मित्रांनो, बैलपोळ्याला आपणही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया। आपल्या शेतकऱ्यांना सुख, समाधान आणि भरभराट मिळो। बैलांसारखे विश्वासू, श्रमप्रिय आणि संयमी गुण आपल्यातही रुजावेत। जय जय रघुवीर समर्थ। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू। श्री स्वामी समर्थ।